राधानगरी तालुक्यातील टिटवे इथं 3 पाणी जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती। या पथकातील कर्मचाऱ्यांनी 27 फेब्रुवारीला रात्री छापा टाकला। त्यामध्ये जुगाराच्या डावातील 67,000ची रोकड, 5 मोबाईल, 9 दुचाकी असं 8 लाखांचं साहित्य स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं जप्त केलं। तसंच पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या 8 जणांना अटक केली। कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू राहणार नाही त्याची दक्षता घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत। या अनुषंगानं गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार संजय देसाई आणि राजू कोरे यांना तिटवे इथं काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार युवराज पाटील यांच्या पथकानं 27 फेब्रुवारीला तिटवे इथल्या अरविंद बुजरे यांच्या शेताजवळ जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापा टाकला। तिथं चंद्रकांत पाटील, शंकर पवार, नवनाथ वाईंगडे, शुभम चव्हाण, तुलसीदास कांबळे, विनोद पाटील, अशोक पवार, प्रवीण गोजारे यांना ताब्यात घेतलं। 3 पाणी पत्त्याच्या जुगाराच्या डावातील 68,000 रुपये, 9 दुचाकी, 5 मोबाईल असं 8 लाखांचं साहित्य जप्त केलंय। अटक केलेले 8 जण आणि त्यांचे इतर 8 ते 10 साथीदारांविरोधात राधानगरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय।